सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो गाजतोय आणि यातूनही मराठा आणि कुणबी या दोन शब्दावरून संभ्रम देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। या मराठा आणि कुणबी या शब्दांचे नेमके ऐतिहासिक संदर्भ काय आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, बोलूयात त्यांच्याशी। काय सांगाल, आपण आता बघतोय मराठा आणि कुणबी या दोन शब्दावरून संभ्रम मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये दिसतोय। काय ऐतिहासिक संदर्भ या सगळ्यामध्ये सांगतात? खरं तर या गोष्टीच्या खोलात जाण्यासाठी आपल्याला जातीची उत्पत्ती कशी झाली याचा अभ्यास करावा लागतो आणि खास करून महाराष्ट्रातल्या जाती जमातींच्या उत्पत्तीचा अभ्यास करावा लागतो आणि याच्यासाठी कागदोपत्री आणि शिलालेखीय संदर्भ काय आहेत का हेही तपासावं लागतं। आपण जर बघितलं तर जात महाराष्ट्रातली, खास करून महाराष्ट्रीय प्रदेशातली, या दख्खनच्या प्रदेशातल्या जाती निर्माण झाल्या सगळीकडच्याच भारतातल्या, तर त्या व्यवसायाने निर्माण झालेल्या आहेत। म्हणजे कुंभारकाम जे आहे, मातीचं कुंभारकाम करतो तो कुंभार झालेला आहे, लोहार काम करणारा लोहार, सुतार काम करणारा सुतार, तसंच शेती पिकवणारा म्हणजे शेतकरी जो आहे तो कुणबी आहे। आणि त्या कुणबी ही मराठा जो समूह आहे महाराष्ट्रामध्ये राहणारा मोठा, ह्या मराठा समूहामधली एक उपजात आहे कुणबी ही, आणि याच्याविषयीचे अनेक संदर्भ आपल्याला उपलब्ध होतात। शिवकाळामध्येच आपण बघितलं, कारण मध्ययुग खरं तर आपल्याला महत्त्वाचं आहे आणि शिवाजी महाराज हे खूप महत्त्वाचं आपल्याला आहे। तर शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या पत्रामध्ये कुणब्यांच्या बद्दल, म्हणजे शेती करणाऱ्या कुणब्यांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांची काळजी, त्यात कुणबी शब्द आहे। तुकाराम महाराजांनी सुद्धा स्वतःला कुणबी म्हणून घेतलेला आहे। शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळेला अज्ञानदासा जो पवाड आहे त्याच्यामध्ये त्यानं जे संवाद दिलेत अफजल खानाचे आणि शिवाजी महाराजांचे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा कुणबी म्हटलेला आहे। असे अनेक उल्लेख कुणब्यांच्या संदर्भातले हे मध्ययुगातले मिळतात। आणि ज्या वेळेला जातीची जनगणना सुरुवात झाली पहिल्यांदा ब्रिटिश आल्यानंतर, त्यावेळेचे जर आपण सेन्सेक्स रिपोर्ट्स बघितले किंवा पहिली जनगणना पुण्यात झाली, मग साताऱ्यात झाली, तर ते सगळे रिपोर्ट्स बघितले तर मराठा आणि कुणबी हे त्याच्यामध्ये वेगवेगळे दाखवलेले नाही आहेत। मराठा आणि कुणबी हे एकाच कॅटेगरीमध्ये घेतलेत, जातीच्या जनगणनेमध्ये एकाच कॅटेगरीमध्ये मराठा आणि कुणब्यांना घेतलेलं आहे। आणि वास्तव सुद्धा हेच आहे। आज सुद्धा तुम्ही बघितलं तर शिवकाळापासून, त्याच्या अगोदरपासून आणि आत्तापर्यंत कुणबी आणि मराठ्यांच्यात बेटी व्यवहार होतात। जातीचे जे अनेक क्रायटेरिया आहेत त्यातला मुख्य जो क्रायटेरिया आहे तो आहे बेटी व्यवहार। जर जात वेगवेगळी असेल तर बेटी व्यवहार होत नव्हते मध्ययुगामध्ये त्याच्यानंतर। आणि बेटी व्यवहार कुणबी आणि मराठ्यांच्या मध्ये झालेल्याचे अनेक पुरावे आहेत। म्हणजे आता तर खूपच पुरावे मिळतात, पण मध्ययुगापासूनचे पुरावे हे आपल्याला डॉक्युमेंटेड पुरावे मिळून येतात की कुणब्यांच्या मध्ये आणि मराठ्यांच्या मध्ये बेटी व्यवहार होतात। याचाच अर्थ मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये द्वैत भाव नसून ते अद्वैत आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक नाही आहे हे आपल्याला समजून येतं। जर मराठा आणि कुणबी हे एकच आहेत असं ह्या अभ्यासानुसार तुम्ही म्हणताय, तर मग हे शब्द वेगवेगळे झाले हे नेमके कधीपासून झाले, याचा वेगवेगळा अर्थ कधी बसणं लागला? दोन्ही शब्द हे जुने आहेत। मराठा सुद्धा प्राचीन शब्द आहे, कुणबी तर त्याच्या अगोदरपासूनचा शब्द आहे। आणि हे जे काही पुस्तक आहे आपलं जातवार क्षत्रियांचा सचित्र इतिहास, के.बी. देशमुख नावाचे अमरावतीचे एक इतिहास संशोधक होते, शाहू महाराजांचे, राजर्षी शाहू महाराजांचे ते सहकारी होते, आणि त्यांनी 1930 मध्ये हे पुस्तक लिहिलंय, जातवार क्षत्रियांचा सचित्र इतिहास। आणि या पुस्तकामध्ये देशमुख साहेबांनी त्यावेळेचे सगळे जे काही गॅझेट मधले जे काही जुने संदर्भ आहेत, पुराण काळातले वेदांमधले संदर्भ आहेत, या सगळ्यांचा संदर्भ घेऊन कुणबी मराठा या शब्दांच्या उत्पत्ती दिलेल्या आहेत। आणि शास्त्रीय भाषेत त्यांनी, म्हणजे इतिहास लेखन शास्त्राच्या आधारावर खूप चांगली मांडणी या पुस्तकात केलेली आहे त्यांनी। आणि ही कधी काळातली आहे, आता जवळजवळ त्याला 100 वर्ष होत आली, त्यावेळीची मांडणी त्यांनी केलेली आहे। आणि हे शब्द जे आहेत दोन्ही मराठा आणि कुणबी हे जुने शब्द आहेत आणि ते समानार्थी शब्द आहेत। म्हणजे इज इक्वल टू, मराठा इज इक्वल टू कुणबी आणि कुणबी इज इक्वल टू मराठा असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणे, इतके ते एकमेकाशी तादात्म्य पावलेले आहेत।
खरं तर शाहू महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, त्याचबरोबर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असतील, यांच्या सगळ्या एकूणच जीवनशैलीमध्ये हे शब्द कुठे आढळतात का? आणि या सगळ्याचे काय नेमका अर्थ त्यांच्या एकूणच यामध्ये लावला? खरं तर बडोद्याचे गायकवाड असतील किंवा ग्वाल्हेरचे शिंदे असतील, यांना कुणबीच म्हटलेलं आहे. आणि ते प्रतापसिंह महाराजांच्या काळापासून, त्याच्या अगोदरपासून कुणबी म्हटलंय आणि त्याची कागदपत्र आहेत. म्हणजे मधल्या काळामध्ये 1818 नंतर जो भेद निर्माण झाला मराठ्यांच्या मध्ये, त्याच्यामध्येच ते सगळे विषय आलेले आहेत की प्रतापसिंह महाराजांनी जे साताऱ्यातल्या एका मोहित्याने लग्न केलं गायकवाडांशी, म्हणून त्यांना बोल लावलेला होता की तुम्ही कुणब्यांशी लग्न केलं म्हणून. आणि म्हणजे त्यावेळेचा तो एक भेद पडायची सुरुवात झाली ती 1818 नंतर, म्हणजे इंग्रज सरकार आल्यानंतर ते पडायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेला ते आलेलं होतं ते सगळ्या गोष्टी. आणि सयाजीराव गायकवाड महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील, ह्या दोन्ही महत्वाच्या व्यक्तींनी कुर्मी क्षत्रिय सभा जी होती, जी अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय सभा, त्याची अध्यक्षपद स्वीकारलेली होती. आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषणं केलेली आहेत. आणि त्यामध्ये आपण शेतकरी आहोत, आपण कुणबी आहोत, म्हणजे गायकवाड असतील किंवा छत्रपती असतील, हे आम्ही शेतकरी आहोत, कुणबी आहोत, ही त्यांनी त्यांच्या भाषणातच मांडणी केलेली आहे. आणि ती प्रसिद्ध आहे. आता सुद्धा ती भाषणं तुम्ही बघू शकता. जर कुणबी इज इक्वल टू शेतकरी किंवा कुणबी हा शेतकरी असा जर त्याचा अर्थ असेल, तर मग मराठा ह्या शब्दाचा नेमका वापर कधीपासून ह्या सगळ्यामध्ये होईल? मराठा हा प्राचीन शब्द आहे. त्याच्याविषयी भांडारकर जे आहेत, राघव भांडारकर, यांनी खूप चांगलं विश्लेषण केलंय. रठ्ठ, महारठ्ठ, महारथी ह्याच्यावरून मराठा या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. आणि त्याच शब्दावरून परत महाराष्ट्र हे नाव सुद्धा आलंय. आणि मराठ्यांच्या, जसं आता तुम्ही बघितला तर अनेक ज्या जाती आहेत आपल्या, त्या अनेक जातींमध्ये उपजाती आहेत. म्हणजे आज ब्राह्मण घेतला तर ब्राह्मणांच्या मध्ये सुद्धा कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण आहेत, देशस्थ ब्राह्मण आहेत, कराडी ब्राह्मण आहेत, सारस्वत ब्राह्मण आहेत, अशा ज्या उपजाती निर्माण झालेल्या आहेत, तसं मराठ्यांच्या मधल्याच कुणबी असेल, कुळवाडी असेल, कुर्मी असतील, या सगळ्या उपजाती आहेत. आणि मराठा हा शब्द मुख्य शब्द आहे. आणि त्याचे जे भेद पडले नंतरच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये व्यवसाय परत्वे, मग कुणाला कुणबी म्हटलं, कुणाला कुळवाडी म्हटलं, कुणाला कुंभार म्हटलं. म्हणजे आपल्या तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात खास करून अजून सुद्धा बघितलं तर गुरव समाजातली लोक असतील, कुंभार समाजातली लोक असतील, तर त्यांच्या दाखलावर मराठा कुंभार, मराठा गुरव, मराठा बुरुड अशीच नोंदी ह्या 100 वर्षापूर्वीपर्यंत होत्या. आता त्याच्यामध्ये मराठा शब्द जाऊन हिंदू शब्द आला. पण मराठ्यांच्यातल्या ज्या काही उपजाती आहेत सगळ्या, या सगळ्या मुख्य शब्द मराठा, आणि त्याच्यातून निर्माण झालेल्या ज्या जाती आहेत या सगळ्या आहेत. म्हणजे व्यवसायानुसार पडलेल्या जाती आहेत सगळ्या. खरं तर आपण महाराष्ट्राचं आता भौगोलिक परिस्थिती पाहिली तर काही भागांमध्ये मराठा म्हणजे कुणबी हे काही लोक मान्य करतायत, मात्र काही भागांमध्ये आपण बघतोय मराठा समाज जो आहे तो आम्ही कुणबी नाही अशा पद्धतीची देखील एक प्रतिक्रिया येत आहेत. किंवा आम्ही मराठे किंवा 96 कोळी मराठे असे वेगवेगळे त्यामध्ये संदर्भ येत आहेत. हे नेमके कशामुळे, किंवा 96 कोळी मराठा असेल किंवा आम्ही कुणबी नाही म्हणणं, हे नेमकं कधी बरं? हे 1818 नंतर या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. इसवी सन 1818 नंतर ज्या वेळेला साताऱ्यामध्ये सातारा छत्रपतींच्या क्षत्रियत्वाच्या विषयीचं ग्रामण्य ज्या वेळेला माजलं, त्याच्यानंतर या सगळ्या सप्तकुळी, पंचकुळी आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात झाल्या. आणि हे अज्ञानातून आहे. तुम्ही जर बघितलं तर शिवकाळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचं घराणं असेल किंवा आणि इतर जी देशमुख, पाटील, जी सो कॉल्ड आपल्याला स्वतःला उच्चवर्णीय समजणारी काही घराणी आहेत, काही लोक आहेत, तर ह्यांची जी कागदपत्र व्हायची, त्या कागदपत्रावर निशाणी नांगरच असायचं. नांगर निशाणी कोणाची असू शकते की जो नांगर हाकतोय, जो नांगर म्हणजे शेती करतोय, त्याचीच निशाणी नांगर असायची. आणि सगळ्या मोठ्या शिवाजी महाराज असतील किंवा शाहू महाराज असतील किंवा अनेक सयाजीराव गायकवाड महाराज असतील, यांनी स्वतःला शेतकरी म्हटलंय. आणि जे लोक मराठ्यांचं 6 महिने लढाई आणि 6 महिने शेतीच करायचे,
त्यामुळं शेतकरीच, मराठा हा शेतकरीच आहे, त्याचा मुख्य व्यवसाय. मराठ्यांचा व्यवसाय काय म्हटला तर दोन येतात, एक लढाई करणे आणि दुसरा व्यवसाय शेती करणे. आत्ता जे काही 96 कुळी आणि पंचकुळी, सप्तकुळी या ज्या काही सगळ्या भेद लोक सांगतात, हे नंतर पडलेले भेद आहेत. 96 कुळी जुन्या आहेत, पण 96 कुळी म्हणजे शेतकरी नाही का? 96 कुळी म्हणजे 96 कुळ्यामध्ये कुणबी येत नाहीत का? तर तसं नाही आहे. 96 कुळीमध्ये सुद्धा शेतकरी येतात, 96 कुळीमध्ये कुणबी येतात. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जो शेतकरी आहे, जो स्वतःला मराठा लावतो, तो त्याचा व्यवसाय हा कुणबावा करणं आहे, म्हणजे शेती करणं आहे. त्यामुळे तो कुणबीच आहे. आणि अशा एकाच जातीला अनेक नावं असणारी, मगाशीच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की अनेक वेगवेगळी नावं. महाराष्ट्र हा खूप मोठा विभाग असल्यामुळं, प्रदेश असल्यामुळं त्याच्यात अनेक विभाग पडलेत. कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आपण म्हणतोय, त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, वरचा आपला उत्तर महाराष्ट्र, असे त्याच्यामध्ये काही काळानुरूप काही घराण्यांमध्ये त्या प्रथा चालत आलेल्या आहेत, पडलेल्या आहेत. तुम्ही कोल्हापूरच्या भागात बघितलं तर देसाई जे आहेत ते पाटलांना कमी समजतात, पाटील देसाईंना कमी समजतात. हे नंतरच्या काळात झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यातला इतिहासाचा कागदोपत्री सुद्धा आधार नाही. आणि जो आपण ह्याचा आधार म्हणतो की इतिहास लेखनशास्त्राचा सुद्धा आधार नाही, कागदपत्राचा आधार नाही, आणि फॅक्च्युअल आधार सुद्धा नाही आहेत त्याच्यामध्ये. आज सुद्धा तुम्ही जर कागदपत्र आमच्या भागातली काढून बघितली, जी ह्याच्या 100 वर्षापूर्वीची असतील, 150 वर्षापूर्वीची, ज्या वेळेपासून कागद आपण जात लिहायला लागलो कागदावर, त्यावेळेपासूनची कागद काढून बघितली तर एकाच घराण्यामध्ये एका भावाला कुणबी म्हटलंय आणि एका भावाला मराठा म्हटलंय. आजा जर कुणबी असेल तर त्याचा नातू मराठा आहे, किंवा उलट आजा मराठा आहे आणि त्याचा नातू कुणबी आहे. अशी शेकड्यानं कागदपत्र तुम्हाला आत्ता सरकारी दप्तरखान्यात मिळून येतील. याचाच अर्थ काय होतोय की दोन्ही वेगवेगळे नाही आहेत. एवढंच नाही, ज्या वेळेला सेन्सेक्स करायला सुरुवात झाली, म्हणजे जातवार जनगणना करायला सुरुवात झाली, त्यावेळेला सुद्धा मराठा वेगळे आणि कुणबी वेगळे अशी मोजणी झालेली नाही आहे. मराठा आणि कुणबी अशीच एकत्र मोजणी झालेली आहे. याचाच अर्थ डॉक्युमेंटेड सुद्धा दोन्ही एक आहेत. तर पहिला आपण सध्या जो काही वाद किंवा जो काही संभ्रम मराठा आणि कुणबी या सगळ्या शब्दांवरून सुरू आहे, या संदर्भात आपण इंद्रजित सावंत यांच्याशी बोललो. खरं तर ऐतिहासिक पुरावे बघितले किंवा ऐतिहासिक माहिती घेतली तर हे कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच शब्द आहेत. जो शेती करतो तो कुणबी आणि तो शेतकरी, अशा पद्धतीचे काही संदर्भ जे आहेत ते मिळत आहेत. आणि त्यामुळं मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं मत इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे. जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.